इतरांचं आरक्षण काढून मराठ्यांना आरक्षण देणार नाही, सरकार कोणत्याही समाजावर अन्याय करणार नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। कायदेशीर कारणांमुळे जरांगेंना आझाद मैदान सोडावंच लागेल, वकील गुणरत्न सदावर्ते यांचं वक्तव्य। 10% EWS आल्यानंतर आणि ओपनमध्ये सुद्धा बऱ्यापैकी संधी ही त्या ठिकाणी मराठा समाजाला मिळतं, इतर समाजालाही मिळतं। पण या ताटातलं काढून त्या ताटात द्या, त्या ताटातलं काढून त्या ताटात द्या, हे राज्याला शोभण्यालायक नाही आहे। म्हणजे ओबीसीचं आरक्षण काढून मराठा समाजाला द्या, मराठा समाजाचं आरक्षण काढून ओबीसीला द्या, या भूमिकेत पहिल्यापासून या ठिकाणी ही राज्याची कुठल्याच सरकारची भूमिका नाही आहे। जे काही देवेंद्र फडणवीस सरकारने सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण केलं आहे मराठा समाजाचं, त्या सर्वेक्षणप्रमाणे मराठा समाजाला मजबूत करणे ही आमची जबाबदारी आहे। हंगर स्ट्राईक म्हणजेच आमरण उपोषण करण्याबाबत नवीन जे रूल्स आहेत 2025 चे, त्याच्यामध्ये कायद्यातच अंतर्भूत नसल्यामुळे जरांगेला आमरण उपोषण म्हणून तिथे बसणं हे सुद्धा कायद्याशी संमत नसल्यामुळे उद्यापर्यंत म्हणजे न्यायालयाने कोणत्याही प्रकारे उद्यापर्यंत राहा तिथं असं म्हटलेलं नाही। न्यायालयाने पूर्वीच्या आदेशाचंच पालन व्हावं, पूर्वीच्या आदेशाचंच पालन व्हावं, पूर्वीच्या आदेशाचंच पालन व्हावं असं स्पष्ट सांगितलंय। त्यामुळं जरांगे आणि जे कोणी बेकायदेशीर लोक तिथे बसलेले आहेत त्यांनी तातडीने, मला अशी अपेक्षा आहे की उद्याच्या सुनावणीच्या आधी ते रिकामं करतील।